हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल सुनीता अंतला. सो आजचा एपिसोड मस्तच इमोशनल, म्हणजे फॅमिली वीक चालू झालेला आहे. आता सगळ्यांच्या फॅमिलीज येतील, सो पूर्ण आठवडा इमोशनलच होणार आहे. आणि आज संकेतची वाईफ आली, विशालचे बाबा आले आणि रेवाच्या बहिणी आल्या. सगळ्यांना बघून एकदम असं छान आलं, पॉझिटिव्हिटी आली. नंतर घरात थोडं इमोशनल वातावरण झालं, कारण बिग बॉसने सांगितलं की सगळे सरप्राईज आहे, सगळे फॅमिलीज येत आहेत येणार. तो प्रत्येकजण मग आपलं एक्सपेक्टेशन चालू झालं, आपलं कोण येतं येणार. आधीच अनुश्रीने सांगितलं माझी आई येईल, तर काय बोललं तर तुम्ही वाईट वाटून नका घेऊ. आणि प्रत्येकजण विशालचं चाललेलं होतं, माझे वडील येतील, माझे बाबा येतील, सो मी असं करणार आहे, तसं करणार आहे. आणि नंतर मग स्टार्टिंगलाच त्याचे वडील आले, तर त्याचे वडील पण म्हणजे कसं मॅच्युअर आणि एक्सपिरियन्स माणूस असेल ना, तर तो कसं व्यवस्थित बोलतो, सगळ्यांशी व्यवस्थित देत होतं. त्यांचं ते गोविंदा गोविंदा चाललेलं. तर असं छान एक वडील आणि वडिलांची आपल्याकडे एक इमेज असते, तर त्याचप्रमाणे ते वागले, सगळ्यांशी चांगले राहिले आणि ऑल. आणि म्हणजे सगळ्यांना, प्रभूला पण त्यांनी प्रेस केलं, हिला तन्वीला पण प्रेस केलं आणि सगळ्यांशी चांगले भेटले, सगळ्यांना चांगलं ग्रीट केलं अँड ऑल. मग कधी तन्वी पण बोलली की काय म्हणे, तुझं वडिलांचा तू मुलगा शोभत नाही, कारण तुझे वडील किती वेगळे आहेत आणि चांगले आहेत आणि तू कसा आहेस वगैरे. तर कसं तर विशालचा जो गेम आहे त्याप्रमाणे पण एक आहे ना, काही ना काहीतरी येतं असणार. काही जीन्स वडिलांचे येतात, आईचे येतात, पण थोडंफार त्यांनाही वाटतं की बाहेर जाऊन ते बोलले त्याला की बाबा की ते जे चुकीचं दाखवलं की एवढे दिवस दाखवलं नव्हतं आणि आता दाखवलं, म्हणजे ऑफकोर्स विशालचा गेम एक्सपोज झाला वगैरे. आणि तो म्हणला, नाही पप्पा ऐसा तो होता है ना, गेम है तो सब कुछ चलता है ना. तर त्यांना मे बी ते आवडलं नाही की काय, पण विशालचा जो गेमच आहे. तर इथेच ना कुठे कुठे म्हणजे असं वाटतं की तो ही इज अ स्ट्रॉंग प्लेयर, तो गेमही खेळतो, म्हणजे ऍक्च्युली तोच गेम खेळतोय. बाकीचे तर ऍक्शनचे रिॲक्शन आहे, तो गेम खेळतो, त्याच्यावरती हे सगळे रिॲक्शन देत आहेत नंतर. तर त्यामुळे कधी कधी कोण एक तन्वीच आहे ती ज्याच्याशी भिडते आणि त्याला सगळं म्हणजे त्याच्या अपोजिट उभं राहते. अनुषीचं तर गेम काय, ते म्हणजे इकडे पण आहे, दोन्ही दगडांवर पाय, इथे पण खेळते, तिथे पण खेळते. इथे पण म्हणजे तिला ह्या लोकांची गरज आहे, यांच्यावर जाऊन पण बोलते. तिथे तर त्याची गरज आहे, मग तिथे जाऊन बोलतो. म्हणजे आता दोघांना, संकेतचं आणि अनुषीचं असं झालंय की दोघांना कळते की ते लोक मागे बोलत पण होते काल की त्याला अहंकार आलाय, मीच सगळं करतोय, मला नात्यांची गरज नाही आहे ना. मग तुम्ही तो सरळ सरळ तोंडावर एवढं बोलतोय तरी तुम्ही त्यांच्यावर. अनुषीचा पण गेम प्लॅन आहे की आता नॉमिनेशन आहे, तोपर्यंत आपण त्याच्यावरती राहूया आणि त्याच्यानंतर आपण बघूया अँड ऑल. सो तुम्हाला पण सगळ्यांनी गरज आहे म्हणून तुम्ही राहताय आणि खेळताय, तर मग तुम्ही इंडिव्हिज्युअल खेळा ना. तुम्हाला त्याची गरज म्हणजे तुम्ही परत नॉमिनेशनसाठी जर तुम्ही गेम चांगला खेळत असेल तर मग प्रेक्षकांवर सोडा, प्रेक्षक का तुम्हाला बाहेर काढतील. सो त्याप्रमाणे तुम्ही गेम खेळू शकता इंडिव्हिज्युअल, तरी पण तुम्हाला त्याची गरज लागते. सो दॅट इज कुठेतरी मग ते वाईट वाटतं की अनुश्री, मग तू कधी गेम खेळणार. तू प्रत्येक वेळी कोणाची ना कोणाची बाजू घेते. तू म्हणते एकदा की मी काट्यामध्ये नव्हती, पण काट्यामध्ये जाऊन बसत होतीस. तेव्हा तू म्हणालीस की मी टोळी सोडते, तेव्हा तू काट्यांमध्ये जाऊन बसत होती. आणि नंतर मग तुला दीपालीने सावरलं वगैरे होतं सगळं. म्हणजे तुझ्यावर जेवायला कोणी नसायचं, तू एकटी असायची. तर अनुषीचा हे कधी कधी गेम प्लॅन आहे, नाही आवडत. म्हणजे ॲज अ माणूस ना ती नाही पटत आहे. कारण कधी म्हणजे दीपाली जी आहे बरे, त्या त्या लोकांना असं वाटतं ती गेम प्लॅनसाठी करते आणि तर दीपालीचं पण मला कळत नाही कधी कधी काय एवढं डोकं चालत नाही. कालच्या टास्कमध्ये पण ती चपातीबद्दल वगैरे तिच्या बोलते. तुम्हाला बोलायचं कोण कोणाची खटपुतली आहे, तर त्याचा चपात्यांचा काय संबंध होता. चपाती कच्ची पक्की तो विषूच वेगळा होता ना. तू त्याला सांगायचं ना की तू त्याची, विशालची आहे कठपुतली. आणि तुम्हाला माहिती आहे, जसं कालच्या रिव्ह्यूमध्ये पण सांगितलं की तुम्हाला माहिती आहे की नॉमिनेशन आहे, तुम्ही तुम्ही प्रिपेअर राहा ना, तुम्ही तुमचे पॉईंट्स घ्या. तर तो विशालचा गेम असा आहे, तर ते म्हणतात ना, ही इज अ व्हेरी गुड, म्हणतात ना त्याला मास्टर माइंड म्हणूनच बोलत आहे की तो खरंच गेम प्लॅन करतो आणि अकॉर्डिंगली हे लोक खेळत आहे. पण कधी कधी त्याला, जसं अनुषी पण त्याला काल बोलत होती की तू राकेशला करवले, तर तो करतोय. पण मग तिने तन्वीचं पण नाव घेतलं, पण त्यांनी तन्वीला नाही केलं. तर त्यालाही कळतं कोण गेम, म्हणजे कोण स्मार्ट आहे, कोण स्ट्रॉंग आहे, कोणाला केलं पाहिजे, कोणाला नाही केलं, कोणाचं ऐकायचं, किती ऐकायचं. तर अकॉर्डिंग टू, आणि त्याला आता तर गर्व झाला, ती म्हणतेच अनुषा, अहंकार आलाय. त्याला वाटतंय माझ्यासारखा गेम कोणी खेळत नाही आणि त्याला कोणाची गरज नाही, तो एकटाही खेळू शकतो. राखी पण बोलली ना तेव्हा, म्हणून मी तर आता कॅप्टन आहे, माझ्याकडे पॉवर पण आहे, मला कोणाची गरज नाही. सो अशा प्रकारे त्याचे वडील जेव्हा बोलले की म्हणे हा ते दाखवलं ते चुगलीचं, तर आधी दाखवलं नव्हतं, तर ते मला वाटलं हा कुठेतरी त्यांना पण थोडं ते हे झालं की ह्याचा गेम एक्सपोज झालाय. आणि मग ते रेवाच्या बहिणी वगैरे आल्या, तर ते रेवाच्या बहिणींचं पण मला कळलं नाही की राखी तिच्याशी एवढी अशी वागते आणि हे सगळं करते, पण स्टील त्या काहीच नाही बोलल्या.
काहीतरी बोलायला पाहिजे होतं ना, असं कसं तुम्ही काहीच नाही बोलत. आणि सगळंच येऊन तुम्ही गुडी-गुडी राहतात. कसं बिग बॉसमध्ये सगळेजण येतात. फॅमिली वीक असतो तर कोणी ना कोणी काहीतरी बोलतं ना, बरं सॉफ्ट वेनी बोलेल किंवा कुठल्या वेनी बोलेल. काही-काही लोकं येतात एकदम फटाक्कन तोंडावर बोलून जातात. जसं संकेतची वाईफ आली. ती सरळ विशालला बोलली, की "तू बॅकस्टॅब केलं" म्हणून. आणि मग तो थोडा हे झाला, की म्हणे आणि तो एक्सप्लेन करण्याचा पण प्रयत्न करतो. पण ती ठाम होती. तिला माहिती होतं तिला काय बोलायचंय. आता ती कसं ती ॲक्ट्रेस आहे. तर तिला पण माहिती आहे सगळं आणि ती बिग बॉस फॉलो पण करते. सो ती शी इज अवेअर अबाउट ऑल दिस थिंग्स. तर ती जाऊन सरळ बोलली ना. आणि मग नंतर तसं होतं. मग सगळेजण एकमेकांना ग्रीट करताय, इमोशनल झालेले सगळे वीक आहे. तर मजा आली सगळं बघायला आणि म्हणतात ना आपण इथे एक आहे की जसं संकेतचं आणि रेवाचं की आताच 15 दिवस झाले त्याला ते एवढे का रडतायत असं. ठीक आहे आपण प्रत्येकाच्या इमोशन्सचं रिस्पेक्ट करूया. पण ते कोण मनातमध्ये कुठेतरी येतं. 15 दिवस तर झालेत ना, तर एवढं काय रडायची गरज आहे. आता ह्या लोकांचं कसं 70 दिवस झाले. आता उद्या पण अजून कोणाकोणाचे पॅरेंट्स येतील तर ते पण बघायला आपल्या किती इमोशनल होतोय, कसं कोण वागतंय, तर ते आपल्याला काय आपण कसं ज्यांचे पॅरेंट्स येतात ना, ते जज न केलेलंच बरं. कारण कसं आहे प्रत्येकाचे पॅरेंट्स आहेत, प्रत्येकाचा स्वभाव वेगळा, कोण कसा रिॲक्ट करतो आपल्याला काही माहिती नाही. तर अजून बाकीचे लोक आहेत. आता 3 जणांचेच पॅरेंट्स आलेत म्हणजे फॅमिली आली आहे. सो अकॉर्डिंगली ते बिग बॉसने त्यांना कीज पण दिल्या म्हणजे प्रत्येकाचे फोटो अँड ऑल ते सगळं दिलं आणि त्याच्यापूर्वी तर राखीचा तर गेम चालूच असतो. मला ते कळत नाही राखीचा काय गेम चालू आहे. म्हणजे क्लीन तो आपल्याला प्रेक्षकांना तो कळतोय राखी पूर्ण गेम घेते आणि काल पण तिचा मग विशालने गेम एक्सपोज केला असंच वाटतं. आणि जेव्हा मग राकेश आज तिला विचारत होता ना, की म्हणे तू मला म्हणतो की पपेट आहे तर तू माझं पपेट नाही तर मग तो बाहेर जाऊन मग ती ही म्हणाली ना रेवा पण आज म्हणत होती ना, की ती बोलून गेली की ती काय करणार आहे हे त्याला माहिती आहे विशालला म्हणजे तो त्याप्रमाणे तू कसा रिॲक्ट करणार आहे. तर तिच्या इमोशनसाठी आणि तिला वाईट वाटू नये म्हणून आम्ही माघार घेतोय आणि आम्ही केअर करतोय. पण ती तर पूर्ण गेम खेळते आणि तो तिला बाहेर बोलवत होता. ती बाहेर यायला तयार नाही. तुझं आणि माझं आहे ना आतमध्ये येऊन बोल. का? तू खरी आहेस ना. तू खरी येऊन बाहेर बोल ना. मग तेव्हा तू का नाही बोललीस? तेव्हा ती बोलली रेवा बरोबर बोलत होती, की म्हणे हां मी मिररमध्ये बघितलं तिचे एक्सप्रेशन आणि तिला जसं एकदम हे कळलं की इमोशन्स मग इमोशनल झाले आणि मग रडायला लागले. तर राखीचं तर आपल्याला माहितीच आहे गेम आहे. पण मला वाटतं राकेशचं मला कळत नाही. तर त्यालाही कळते की तो गेम आहे. मग तुम्ही मला काय फुटेजसाठी तुम्ही करताय. कसं आहे ना राकेश हा जेंटलमॅन आहे. कोणाला म्हणजे उलट-सुलट बोलत नाही, चांगला राहतोय वगैरे. पण मग आता दिवस जवळ आलेले आहेत. तुम्हाला तुमची पर्सनॅलिटी दिसते. मग तुम्ही गेमसाठी ती तुझा वापर करते, तो तुझा वापर करतोय असं होतंय का? मग दोघं एकमेकांचा वापर करताय ना. मग राखीला तर गरज नाहीये आणि ती त्याच्यासाठी आली आहे. मग तुम्ही पण तिला म्हणतात ना चान्स देताय, की तू करतेस ते कर म्हणून. म्हणजे एवढं होऊनही तू तिला जवळ घेतोय नंतर फोरहेडवरती किस वगैरे करतोय लाइक अ फ्रेंड म्हणते मी. पण तरी पण मग तू हे सगळं का करतोयस? नंतर राखीचं काय तुम्ही कोणाचे कपडे कसे फाडू शकता? तुम्ही एंटरटेनमेंटमध्ये त्या दिवशी ती अंडी उडवली, नंतर भाजी एवढी फेकली, कोबीचा एवढा सत्यानाश केला आणि आता तुम्ही ती कपडे फाडताय. म्हणजे तुम्ही एंटरटेनमेंटसाठी काहीही करा. कपडे फाडेपर्यंत आणि मग तुम्हाला इथे काहीच बोललं जात नाही भाऊच्या धक्क्यावर. थोडंफार काय पनिशमेंट दिली मागच्या वेळी ती भाजी फेकली तर तुम्ही म्हणजे कॅप्टन नाही होऊ शकणार. ही काय पनिशमेंट आहे? तुला कॅप्टन बनायचं पण नाहीये. सो ते कपडे फाडणं कितपत योग्य आहे? तर हे चुकीचं आहे ना कपडे फाडणं. आणि नंतर मग तुम्ही ड्रामासाठी ते कपडे येतात काय स्विमिंग पूलकडे धुवायला काय जाताय आणि नंतर मग विशाल तिला म्हणतो, की हिला तुम्ही कपडे का दिले? तर त्याला बोलते, "हां, थँक यू, म्हणजे तिची बाजू घेतल्यावर. "काय थँक तू सगळ्यांना हेच बोलून कपडे घेतलेस ना, की द्या, द्या, द्या. मी आज कपडे धुणार आहे, मला दाखवायचं आणि हे." इमोशनली असं तसं करून. नंतर मग ते दीपालीला सगळं कळतंय. दीपाली रिॲक्ट पण करते. तर मुद्दामून तिला गळाभेट करते, काय तिच्यासाठी गाणं गाते अँड ऑल. तर नाही आवडलं मग हे राखीचं काय ते चाललंय ते. तर तिथे मग कुठेतरी ना ते सगळं चुकीचंच दिसतंय. आणि मग रेवाचा जो मनस्ताप होतोय, रेवा रिॲक्ट करते, रेवा बोलते आणि नंतर मग ती तिच्या कपड्यांवरती पण बोलत होती आणि ती भाऊच्या धक्क्यावरती बोलत होती, तुझा भाऊ ते हसतोय. तर तिथेही मला लॉजिक कळलं नाही. तर हे सगळं चुकीचंच झालंय. नंतर मग अनुश्रीचं जेव्हा दीपाली आणि रेवा बसले होते आणि गप्पा मारत होते तेव्हा यांना काही मुद्दे कळत नाही, यांना काही गेम कळत नाही. आणि मग तो सागर म्हणतो हां, म्हणून तर दोघींचं जमतं. अरे काय हे सागर? सागरचं का अननेसेसरी ओरडणं, नको तिथे ओव्हर ॲक्टिंग करणं, नको तिथे बोलणं आणि मग तुम्हाला तर विशालची गरज इंडिव्हिज्युअल तुमचा गेम नाही. तुमचा काय सागरचा काय गेम आहे? काहीच गेम नाही. नुसतं तिथे तुम्ही वावरत असता आणि काय एखादा मुद्दा झाला त्याच्यामध्ये जाता. तुमचा स्वतःचा काहीच मुद्दा नाही. तुम्ही दुसऱ्यांच्या मुद्द्यामध्ये घुसता, तिथे रिॲक्ट करता, तिथे जोरजोराने ओरडता
आणि नंतर मग हे करतात. तेव्हा तिथे राखी एवढी बोंबाबोंब करत होती, भाजीचं एवढं हे करत होती आणि तेव्हा फक्त तिथे ओरडायला आला. मध्ये-मध्ये फक्त एक येऊन एक डायलॉग कुठेतरी पूर्ण एपिसोडमध्ये बोलून जातो. त्याच्या व्यतिरिक्त सागरचा गेम काय आहे? आणि तर तो तेच आहे सागरचा. निगेटिव्ह जरी नाही दिसला ना, तर कुठे ना कुठेतरी तो त्याचा गेम नाही आवडत आहे. म्हणजे तो असा कपटी टाइप तो गेम वाटतो. तर ते बघायला नाही आवडत आहे सागरचा गेम. तर मला तरी वाटतं यावेळी सागर गेला तर बरं होईल. कारण रेवा तर मला ती कसं आहे ना, एक चांगली ह्युमन बिंग वाटते रेवा. म्हणजे तिला नाही की मला वाटतं खेळता येत किंवा कपट करता येणार. म्हणजे तिला एवढं कळलं, तिने कपडे फाडले वगैरे, तर ती म्हणाली ना, "मी नाही तू हे करू शकतो." मी नाही हे सगळं करू शकत गेमसाठी. म्हणजे तिला ते असं वाटत होतं, की बाबा हिने रिएक्ट करावं, हिने बोलावं. तरी ती बोलत होती. आणि नंतर मग आतमध्ये पण बेडरूममध्ये जाऊन मग तिथे ती मी कोणाच्या राखी म्हणते, "मी कोणाच्या बापाला घाबरत नाही ना." आणि मग रेवा म्हणते, "बाप काढू आहे नको." ते अननेसेसरी वाटलं. पण ते बरोबर आहे ना. का कोणाच्या वडिलांवरती जायचं आणि बोलायचं आणि ते इश्यू क्रिएट करायचं. तर तेही कुठे नाही आवडलं राखीचं. म्हणजे राखीचा ओव्हरऑल आता गेमच आवडत नाही, की एखादा व्यक्ती नाही बोलतोय, तरी तुम्हाला तेच करायचंय, तुम्हाला तेच एंटरटेनमेंटसाठी आणि तुम्हाला तिथे कुठे रोखलं जात नाही, काही केलं जात नाही. आणि तिथे ती विचारते, मी बोलली होती, तेव्हा राकेश आलेला, माझ्याशी बोलायला लागला होता, हे सगळं. तर म्हणे आणि तन्वीला विचारते, तन्वी म्हणते, "हां, बोलली होती." नंतर मग तन्वी म्हणते, "यांचं तर काय लग्न पण दाखवलेलं." मग ते सगळं मजेत चाललेलं. म्हणजे हे सगळ्यांना माहिती आहे मजा चाललेली आहे. लग्न पण दाखवलं, ते तर पण मूर्खचपणा होता. त्याच्याने मग तिला चेव आला राखीला आणि तिला वाटलं हेच एंटरटेनमेंट आहे आणि ते हात धुवून त्याच्या मागे लागले. आणि मग रात्री पण रेवा म्हणे ना, रात्री पण हे लोकं बोलत असतात. राकेशचा मला आता गेम कळत नाही. तो म्हणत होता, की मी प्रभूला नॉमिनेट नाही केलं, कारण मी काटामध्ये आहे आणि लॉयल्टी आहे. तर आता मी काटा तोडणार आहे. म्हणजे कळलं नाही ते आणि म्हणतो मी सांगून निघेन आहे ना, डिसॉल्व्ह करणार आहे वगैरे. आणि मग राखी त्याला म्हणते, "हां, मी पण तुझ्याबरोबर आहे, असंच कर." मग बोलता येत नाही, करता येत नाही आणि डिसॉल्व्ह करणार आहे. तर हा काय गेम आहे राकेशचा? म्हणजे तुम्ही ठीक आहे गेमसाठी एकत्र आला आहात, ठीक आहे. पण मग आता डिसॉल्व्ह करणार आहे हे ते आणि तू ते राखीशी बोलतोय. मग त्याच्यासाठी मग ती राखी मग तेच म्हणतो ना, तो जेव्हा रेवा शॉल वगैरे घेत होती, तेव्हा त्याचा पण तो काहीतरी वेगळंच त्याने हे केलं, की रेवाला माझ्याबद्दल फीलिंग्स आहे आणि ते पण तो राखीला शेअर करतो. तुम्ही कुठल्या व्यक्तीला काय शेअर करताय? मग तुम्ही मुद्दामून करताय का? म्हणजे ही राखीच आहे, ही बोलणार आणि मग इश्यू होणार. मग इश्यू झाला तर तुम्हाला मुद्दा मिळणार आणि मग तुम्ही दिसणार आणि मग तुम्हाला फुटेज मिळणार. तर राकेशचा मला हा गेम काही कळला नाही आणि प्रभूबद्दल तो बोलत होता, मी त्याला नॉमिनेट करणार होतो. पण आता मग ते काटा टीम म्हणे डिसॉल्व्ह करतोय. त्यांना सांगून डिसॉल्व्ह करणार आहे. आता इंडिव्हिज्युअल खेळायचं आहे. तो लेटच आहे आणि ते सुद्धा तुम्ही राखीशी शेअर करताय. सो लेटच आहे आता बघून काय मजा येणार आहे, काय होणार आहे, अजून काय रंगणार आहे, की टाय फिश होणार आहे राकेशचं, की बोलणारच नाही, की म्हणजे मागे बोलू शकतो, समोर फ्रंट फूटवरती येऊन नाही बोलू शकत. मग मग असं काल वाटतं असं विशालने त्याला एक्सपोज केलं. जसा विशालचा गेम एक्सपोज झाला, तसं मी म्हणेन विशालने राकेशला एक्सपोज केला ना, की तुला राखीमुळेच फुटेज मिळतं आणि राखीमुळेच तुझा गेम आहे. मग तो चुकीचा कुठे आहे? तो बरोबरच आहे ना. मग तुला एवढं माहिती आहे, तू म्हणतो मग एक मुलगी एवढी रडते माझ्यासाठी आणि नॅशनल टीव्ही आणि वरून तिला प्रेज पण करते. एवढ्या नॅशनल टीव्हीवरती तू माझ्यासाठी रडते, तुझे इमोशन दाखवते. तर आणि तिला प्रेज करत होता. का बाबा? तुम्हाला माहिती आहे ना, एकदा तू म्हणतो ती तिचा जॉब करते. म्हणजे तुला माहिती आहे ना, ती इथे गेम खेळायला आली आहे आणि ती त्याच्यासाठी करते आणि त्याच्यासाठी खेळते. मग तुम्ही का असे वागतायत आणि असे करताय? सो मला कालचं राखेचं काहीच पटलं नाही. सो पण आता काय तो नक्की काटा डिसॉल्व्ह करतोय, नाही करत आहे, पुढे काय होतंय? आता कसं आहे इमोशनल वीक चालू झालाय, फॅमिली वीक चालू झालाय, तर अजून लोकांचे फॅमिलीज येतील, पॅरेंट्स येतील, कोण सिबलिंग्स येतील, सिस्टर्स, ब्रदर कोणी येतात बघूया आपण आणि ते बघायला अजून म्हणजे मजा पण येणार आहे, इमोशनल पण आपण त्याच्यावर होऊ आणि आज तर तसं आज पण मला हे म्हणजे वाटत होतं. रेवाची बहिणी आलेल्या ना, त्याने काहीतरी राखीला बोलायला हवं होतं. तर नाही बोलल्या तर मला तरी कुठेतरी त्या चुकीच्या वाटल्या. तुम्ही एवढंच गुडी कसे राहू शकता? काहीतरी शब्द एवढी शायरी-बियरी करून गेली तिची बहीण. तर तुम्ही काही 2 वाक्य राखीला बोलू शकत नाही, की बाबा तुम्ही हे जे करताय ते चुकीचं आहे ना, असं त्यांचं काहीच नाहीये. आता शॉलचं तर राकेश बोललेला, की माझी शॉल घेते. तर ती बहीण बोलली, "मी तुझ्यासाठी निळी शॉल घेऊन आली." म्हणजे तो टॉन्ट होता का? की तुम्हाला सांगायचं तर आता मी शॉल आणली आहे तुझ्यासाठी, आता तू दुसऱ्या कोणाची शॉल घेऊ नकोस. सो
असं प्रकारे ते दाखवलं गेलं. तर तो टॉन्ट होता, ती खरंच आणली, कुठल्या हिशोबाने आणली, कुठल्या उद्देशाने आणली, आपल्याला काही नाही. पण ओव्हरऑल संकेतची वाईफ मला आवडली. तिने रोखठोक सगळ्यांशी बोलत होती आणि सगळ्यांना ते कन्व्हे करत होते आणि मला ते सांगणं गरजेचंच होतं, की जे बॅकस्टॅप तुम्ही जरी किती कोणाला एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला, मी गेम खेळतोय की काय, पण भाई तू बॅकस्टॅप केलं तर केलंय. त्यांनी तुझ्यासाठी कॅप्टन्सी हे केली, तुझ्यासाठी तो खेळतोय, सगळं करतोय आणि तू मागे ऑफकोर्स गेम खेळतोय. प्रत्येकजण इथे गेम मग असं वाटतं ना, तुम्ही सगळेजण गेमच खेळायला आले, तर मग गेमच खेळताय. तर इथे असंच आहे ना, सगळेजण गेम खेळताय. मग तो चुकीचा कुठे? सो तुम्ही इंडिव्हिज्युअल तिने त्याला ॲडवाईस पण चांगली देत होती, की इंडिव्हिज्युअल खेळ. पहिल्या आठवड्यात तू चांगला दिसत होता, पण नंतर तू फॉलोअर वाटत होता, तर तसाच खेळ अँड ऑल. आणि तो हां, 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 हां करतोय आणि त्याचे केस एवढे. एक तर पहिली गोष्ट ना, तो आताची त्याची जी सिरियल संपली त्याच्यामध्ये तो पोलीस इन्स्पेक्टर दाखवलेला. त्याच्यामध्ये त्याचे मस्त केस स्लिम ट्रिम वगैरे केलेले होते, छोटे केस होते. छान दिसत होती त्याची पर्सनॅलिटी. हे फुकटच मोठे केस वगैरे ते त्याला बिलकुल सूट होत नाहीये. ते करायलाच नव्हते पाहिजे होते. म्हणजे असं वाटतंय ती त्याला काहीतरी सांगते आणि तो आपले केसच सवारतोय. तर ते कुठेतरी मग चुकीचं वाटतंय. तर काही काही तो बोले. तो संकेतला खरंच तो म्हणजे ह्या लोकांनी वेस्ट केलाय प्लेयर. त्याला स्टार्टिंगपासून बोलवलं असतं तर बरं झालं असतं, कारण तो अजून शाईन झाला असता. इव्हन रेवा पण स्टार्टिंगपासून आली असती तर बघायला अजून तिला मजा आली असती. कारण ती सॉफ्ट स्पोकन वाटते. ती म्हणतात ना, उगीचच भांडण करणं आणि फुटेजसाठी काही करणं ते दिसत नाहीये. तर ती म्हणजेच चांगली वाटते. सो बघूया आता उद्याच्या एपिसोडमध्ये कोण अजून कोणाची फॅमिली येते. सो भेटूया आपण उद्याच्या एपिसोडमध्ये. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक यू.